चला भावानो, श्रावण क्रांतिकारी, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय. चला मी आता तूप करायले बघा भावानो, तुम्हाला तूप केलेलं दाखवते. हे बघा साय हा, एवढी साय जमा केली 8 दिवसात. तर ह्याचं तूप करणार मी. ह्यावेळेस दूध लय झाले. साय तूप करायले बघा. तूप साय जमा केली आहे दररोजची. अर्धा लिटर दूध घेते दररोजचं 8 दिवसात. तरी मी दररोजचं घेत नाही, दिसाड घेते बघा. फ्रीजमध्ये काढल्यानं का काय की लवकरच झाले बघा. मी कसं तूप करते. नुसतं असं हलवायचं. तुम्हाला दिसते का नाही की हो काय. असं हलवलं ना सगळी लोणी लोणी एकीकडे ती. चुकलं का काय हो माझं. लय वेळ झालं काढून ठेवले मी फ्रीजमधून. मला दाखवते लोणी आलं का दाखवते. थांबा आता जरा हलवते. जरा दूध जास्त पडलेलं आहे की बघा. नुसती साय असली का घट्ट बंड्या असं लोणी येऊ लागला. लोण्याचा गोळा थोडा वेळ आपण हलवलं ना ह्याला, दूध एकीकडे फुलाले आणि लोणी एकीकडे यायले. माझं चुकले वाटाले. दूध पडत गेले. नुसतं चमच्यानं हलवायचं मोठ्या. आपाप दूध एकीकडे होतं आणि साय एकीकडे होती. 5 मिनिट हलवलं की झालं. बघूत गेल्या वेळेस तूप काढले मी, इकडे खिचडी खात बसले आणि माझं तूप करपून गेलं. काहीतरी 1/4 किलोच्या जवळ निघालं. छान कडवताच आलं नाही बघा, तेवढं वाया गेलं. चांगलं तिथं उभा टाकूनच कडवणारा किती का निघणार त्यावेळेस थोडं निघतं काही की वाटाले. बाहेर काढली लवकर फ्रीजमधून, त्याच्यामुळे सगळं पातळ झालं नाही. थोड्या वेळ हलवून बघते. आणि जर वेळेस साय काढताना मला वाटाले जरा जास्त दूध पडले काही, नीट साय काढता आलं नाही. बघू थोड्या वेळ हलवून काय होतं. बाया मिक्सरमध्ये हलवतात, आपण नाही. गेल्या वेळेस मी अशीच हलवून काढली तू. अजून नुसता तुपातच उपीट केला होता म्हणून तर. असं दीपाला पण सांगितले होते मी. दीपानं पण अशीच खाल्ली आमच्या तूप. थोडा टाइम द्यावा लागतो ह्याला, म्हणजे असं हलवावं लागतं. आपोआप येते गोळाची लारे गोळा. येते आपोआप. आता यायला चालू झालं बघा. लोणी का करते, आपाप दूध सुटते आणि गोळा होऊन बसते. आत्ता घटला गाडी. आवाज रस्त्याची. आत्ता येऊ लागले बघा.
घट्ट होणार आहे. अजून एक 5 मिनिट लागेल लोणी यायला. लय मोठा व्हिडिओ होणार आहे भावानं, थांबा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते बनवलेलं. सर्वांना बाय.